नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर LPG कनेक्शन नियमांमध्ये मोठा बदल, PNG ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय लागू, ग्राहकांना फायदा, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ग्राहकांसाठी हा केंद्र सरकारचा नवा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, LPG कनेक्शन नियमांमध्ये मोठा बदल, PNG ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय लागू, ग्राहकांना फायदा। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। केंद्र सरकारने सोमवारी LPG नियंत्रण आदेशात एक नवीन सुधारणा लागू केली आहे आणि यामुळे घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता तुम्ही तुमच्या घरात पाईप गॅस बसवल्यास तुमचे जुने LPG सिलेंडर कनेक्शन हे वाया जाणार नाही। सरकारने लिक्विड पेट्रोलियम गॅस सुधारणा आदेश 2026 हे अधिकृतपणे अधिसूचित केला आहे। सरकारच्या मते या नवीन सुधारणेचा मुख्य उद्देश आपल्या घरात पाईपद्वारे नैसर्गिक वायू जोडणी बसवणाऱ्या LPG ग्राहकांना मोठा दिलासा आणि सोय उपलब्ध करून देणे हा या ठिकाणी आहे। आता या ग्राहकांना त्यांची जुनी LPG सिलेंडर जोडणी परत करण्याची किंवा गमावण्याची चिंता करावी लागणार नाही। ग्राहक PNG मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत आपली LPG जोडणी रद्द करू शकतात किंवा हस्तांतरण वाउचर मिळवू शकतात। सरकारने घेतलेला हा धोरणात्मक आणि व्यावहारिक निर्णय देशातील मध्यम वर्गाला डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे। ही व्यवस्था विशेषतः अशा कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांची वारंवार इतर शहरांमध्ये बदली होते। याशिवाय यामुळे स्थलांतरित कुटुंबे, वारंवार जागा बदलणारे भाडेकरू, वसतिगृहात किंवा भाड्याच्या खोल्यामध्ये राहणारे विद्यार्थी आणि ज्या निमशहरी किंवा ग्रामीण भागांमध्ये PNG नेटवर्क अद्याप उपलब्ध नाही तिथे स्थलांतर करण्याची योजना आखणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल। देशभरातील प्रमुख शहरांमध्ये PNG नेटवर्कचा झपाट्याने विस्तार होत आहे आणि LPGच्या तुलनेत PNG अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते। पूर्वी ग्राहकांना अशी भीती होती की PNGवर स्विच केल्यानंतर जर त्यांनी आपले जुने LPG कनेक्शन परत केले तर त्यांना नंतर स्थलांतर करण्यास भाग पाडले जाईल आणि मोठी अनामत रक्कम भरण्याचा व असंख्य कागदपत्रांची पूर्तता करण्याचा त्रास सहन करावा लागेल। आणि या सुधारणेद्वारे सरकारने ही भीती कायमस्वरूपी दूर केली आहे, ज्यामुळे या दोन इंधनामध्ये बदल करणे अधिक सोपे झाले आहे। त्याचबरोबर ज्यांच्याकडे घरगुती LPG कनेक्शन आहे आणि जे नंतर PNG कनेक्शनवर स्विच करतात त्यांना आता त्यांचे LPG सिलेंडर त्वरित रिफिल करता येणार नाही। ग्राहकांना PNG कनेक्शनवर स्विच केल्याच्या 30 दिवसाच्या आत LPG कनेक्शन रद्द करण्यासाठी अर्ज करावा लागेल किंवा PNG नसलेल्या भागांमध्ये भविष्यातील वापरासाठी ट्रान्सफर वाउचर मिळवावे लागेल। PNG उपलब्ध असलेल्या भागांमध्ये घरगुती LPGचा दुहेरी वापर करणे हा सरकारचा उद्देश आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो LPG कनेक्शन आहे या कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे। PNG ग्राहकांसाठी हा केंद्र सरकारचा नवा निर्णय लागू झालेला आहे आणि याचा संपूर्णपणे ग्राहकांना फायदा होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।